नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आजचा व्हिडिओ एक खूप स्पेशल होणार आहे, कारण की आपल्या गावची जी गाव आहे आपलं पळसूत, तिथं दरवर्षीप्रमाणे सप्त्याचा कार्यक्रम असतो. तसंच यावर्षी सुद्धा आहे. आणि तिथं सप्त्याला कमीत कमी 30 ते 40 पोत्यांचा महाप्रसाद असतो. तर आणि तिथली जी भाजी बनवण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. तर ते मी सांगितल्याने तुम्हाला समजणार नाही, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओज बघावा लागेल. आणि तिथं असं होतं की आधीच्या काळात पाऊस येत नव्हता, म्हणून तिथं हा सप्ताह बसवण्याची प्रथा चालू केली होती. आणि आता एवढे वर्ष झाले तरी समजा पोळ्यानंतर पाऊस कमी येतो हे तुम्हालाही माहीतच आहे. पण असं आहे की आता हे जो कार्यक्रम असते, तर या कार्यक्रमात पाऊस सुद्धा हजेरी लावतो त्याची. म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत, ते तुम्हाला पाहायला भेटतीलच या व्हिडिओत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचं सर्व तुम्हाला लक्ष देऊन जाणार.
हा यात्रा परिसर पावसामुळे सर्व यात्रेकरूंचे थोडे हाल झालेले आहेत, परंतु ही यात्राच पावसासाठी होती. हा नमस्कार बापू साहेब. म्हटलं आज या यात्रा महोत्सव निमित्तानं या ठिकाणी हा जो महाप्रसादाच्या पोळ्या वगैरे सुरू आहेत, तर ह्या उपस्थित सर्व महिला गावातीलच आहेत काय? गावातीलच आहे. हा. आणि आमच्या गावाची एक प्रथा आहे हा 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 की ज्या मुली आम्ही लेकीबाई आहे हा 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 त्या जशा दिवाळीले घरी येतात हा 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 तसं या कार्यक्रमाला आवर्जून इथं या सप्ताहामध्ये हा. सगळ्या मुली गेली सगळ्या येत असतात. अच्छा अच्छा, म्हणजे माहेरला येऊन या यात्रा महोत्सवाच्या बाहेरला येऊन या निमित्तानं यात्रेमध्ये हा हा स्वयंपाकाच्या कामाला मदत करणे, हा हा दुसरे काम सगळं मदत करतात. अच्छा, म्हणजे सर्व गावा मिळून हा स्वयंपाक तयार केला जाते. हो, अच्छा 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 अच्छा, चांगला आहे. धार्मिक महोत्सव चांगल्या आनंदानं पार पाडला जाते या हो ठिकाणी. हो, 2 दिवसाचा कार्यक्रम असतो हा. हा 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 जेवण 2 दिवस असते. हा हा बाराची एक पहिली पंगत होते हा हा आणि दहीहंडीची दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते. हा हा ते दहीहंडीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी असते. आणि काल किती पोत्याचा भंडारा झाला या ठिकाणी? काल 20 पोत्याचा झाला. अच्छा, हं. आणि आज किती पोत्याचा स्वयंपाक आहे? 30 पोत्याचा आज आहे. 30-35 पोत्याचा आहे. अच्छा अच्छा अच्छा, धन्यवाद याबद्दल, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. बापूसाहेब, या संदर्भात एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटते विचारा. की आज जो सतत पाऊस सुरू आहे दिवसभराचा, तर या पावसामुळे काही या कार्यक्रमाला बाधा वगैरे किंवा काय? ॲक्च्युअली हा जो कार्यक्रम आयोजित असतो हा 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 86 वर्षाच्या आधीपासून पूर्वजापासून त्याला कोणी सांगू शकत नाही. हा 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 186 वर्षे हे जवळजवळ अंदाजे टाकलेले आहेत. हा 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 ज्यांनी टाकलेले आहेत त्यांनी विचारलं होतं 90 वर्षाच्या माणसाला हा. की का हो या कार्यक्रम, तो म्हणे मलाही माहिती नाही. अच्छा, म्हणून 186-87 वर्ष आम्ही असं अंदाजित ते सुरू केलेलं आहे. हा म्हणजे जुना पारंपरिक कार्यक्रम आहे. हा आणि त्या काळात हा पाऊसच नव्हता, दुष्काळ पडला होता. हा हा दुष्काळच होता. हा म्हणून गावातल्या लोकांनी हा. हा मारुतीचा सप्ताह बसवला. अच्छा अच्छा, आलं का हा हा लक्षात? हा हे सप्ताह बसवला आणि त्या सप्त्यामध्ये हा. खूप पाऊस झाला. हा. तेव्हापासून हे परंपरा प्रथा चालू आहे. हो. तर हा जो सप्ताह हा पाण्याचाच आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून या सप्ताहावर जवळपास पाऊस येतेच. पाऊस येते. अच्छा, काही लोक आधी म्हणत हा. पाणी नसलं हा. तर आजूबाजूच्या खेड्यावरचे लोक हेच म्हणत हा. की पळसोदचा सप्ताह बसला की पाणी येते. अच्छा, कास्तकार लोक हा 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 त्यांची भरोसा की हा, म्हणजे त्यांची श्रद्धा होऊन बसली की पाऊस येते 100% म्हणून. येते. या महोत्सवामधलं सर्वात प्रसिद्ध असं काय आहे की बा? या महोत्सवामध्ये हा सुरुवातीपासून हा हा इथली जी भाजी बनते हा 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 हे 2 क्विंटलमध्ये हा 2 क्विंटल कवळ्याची भाजी, हा. कद्दूची भाजी हा 2 क्विंटलचे बनते. हा. तेव्हा याच्यात तेलाचं प्रमाण फक्त 300 ग्रॅम असते. फक्त फक्त 300 ग्रॅम असते. असं असं, बाकी कोणताही मसाला वापरला जात नाही ना, हा. काही नाही ना, काहीच नाही. म्हणून मग म्हणतात की पळसोदचं कोवळं प्रसिद्ध आणि आहे. इथलं जे भाजी खाल्ल्या जाते, जे भाजी खाणारे लोक आहे हा हा ज्यांनी एक वेळा खाल्लं हा ते आवर्जून बिलकुल कोणतेही काम सोडून हे भाजी खाण्यासाठी येतात. अच्छा अच्छा ते अच्छा. प्रसाद म्हणून त्या कवळ्याची भाजी आम्ही प्रसिद्ध आहे. आता 30 ते 35 पोत्याचा जो हा भंडारा आहे, हा. तर याला लागून किती खेळे येतात जवळपास? जवळजवळ 57-58 खेड्याचे जोडल्या जातात. अच्छा, म्हणजे अकोला, हा. अकोटची बरीचशी मंडळी ती शहरातली आणि दुकानं बंद करून परिसरातील 52 परिसरातले तर येतातच. हा, हा, हा. 57-58 खेड्यातले. हा. शिवाय शहरातले सुद्धा येतात. अच्छा, अकोल्याची बरीचशी व्यापारी मंडळी आहे इथं कवळ्याची भाजी खाण्यासाठी. असं 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 हे वैशिष्ट्य आहे हो. भाजीचं. हो. अच्छा, भाजी फिरली पाहिजे गोल. या पद्धतीनं ही कोवळ्याची भाजी या ठिकाणी तयार करण्यात आली.
समोर होय दिवाने थोडासा समोर होय दिवाने थोडासा समोर होय आता आपण ज्या ठिकाणी हा स्वयंपाक तयार होत आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. ही एक लांब अळी आहे आणि या लांब अळीवर असे मोठे मोठे भांडे ठेवलेले आहेत. तर आता आपण यांना विचारू ज्यांची सेवा सुरू आहे की या अळीवर कोणकोणता प्रकार तयार होत आहे. लांब अळी आहे ही अशी, त्या एकाच अळीवर हा महाप्रसाद तयार होत आहे. हा दादा, आता हा जो महाप्रसाद चालू आहे तयार करणं, तर या एकाच अळीवर असं काय काय तयार होत आहे? हे भात, हां भाताचा एक खताला, हां 4 वरणाच्या ढेगा, हां हां 4 भाजीचे, हां असे 9 भांडे आहेत. अच्छा हां हो, हां तर मग काही हे शिजल्यानंतर महाप्रसाद हा पूर्ण तयार होतो. अच्छा अच्छा, म्हणजे एकाच अळीवर हा पूर्ण. एकाच अळीवर, अच्छा अच्छा अच्छा, एकाच अळीवर पूर्ण. हां हां हां, म्हणजे भात, वरण आणि कोवळ्याची भाजी, कवळ्याची भाजी आणि वरण, वरण. आणि या तांब्याच्या याच्यात वरण शिजते. अच्छा अच्छा. हां. आता हा जो महाप्रसाद चालू आहे, वरण, भात आणि कोवळ्याचं, तर हा किती पोत्याचा भंडारा आहे हा? हा त्याची गिनतीने तो अंदाज नाही काढला, पण 40 क्विंटल 42 क्विंटल कवळा आहे. हां ते 2 दिवसात आम्ही शिजवतो. हां हां हां. पूर्ण महाप्रसाद आम्ही लोकांना गहू किती पोत्याचे आहेत? म्हणजे 30 पोते. 30 पोत्याचे गहू आहेत. हो. त्याच्या मागं हा हे सर्व भाजी, वरण, भात. वरण, भात, हा भाजी. तुमचा तो दरवर्षीचा अंदाज आहे, हो. बरोबर आहे नाही? हो. ठीक आहे. पुढे विचारून वाजूपेक्षा जास्त ताटावर करू नका. चला पुढे चला.